नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आठवड्याची सुरुवातच जबरदस्त तेजीने झाल्यावर गुरुवारी पुन्हा एकदा बाजारानं 25,000चं शिखर गाठलं. ऑक्टोबर 2024 नंतर पहिल्यांदाच निफ्टी 25,000च्या पलीकडे पोहोचलाय. देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही पातळ्यांवर स्थैर्याचे संकेत मिळायला लागल्यानं बाजारामध्ये खरेदी परतली. त्यामुळे आता बाजार पुन्हा एकदा गुंतवणूक योग्य बनलेला आहे. अशा गुंतवणूक योग्य बाजारामध्ये गुंतवणुकीची दिशा ठरवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण त्याआधी पाहूया आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. वीकली एक्सपायरीला आलेलं शॉर्ट कव्हरिंग आणि तांत्रिक ब्रेकआउटच्या जोरावर गुरुवारी निफ्टीनं पुन्हा एकदा 25,000चं शिखर सर केलं. दिवसभराच्या चढ उतारामध्ये निफ्टी जवळपास 600 अंकांनी सुधारला. सत्राच्या सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये बुधवारच्या तुलनेत साधारण 150 अंकांनी घसरलेल्या निफ्टीनं दुपारी 1च्या सुमारास 24,775ची पातळी ओलांडली आणि खरेदीची सुनामी आली. त्यानंतर अवघ्या 50 मिनिटातच निफ्टी 25,000च्या पलीकडे गेला. बाजार बंद होताना निफ्टी जवळपास 400 अंकांनी उसळून 25,100च्या जवळ बंद झाला. गुरुवारच्या तेजीला आयटी, बँकिंग, ऊर्जा, ऑटो, पायाभूत सुविधा, फार्मा अशा सगळ्याच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीचा जोर दिसला. ऑटो, फार्मा, आयटी कंपन्यांचा यात सर्वाधिक वाटा होता. टाटा पॉवरनं त्यांच्या चौथ्या तिमाहीच्या निकालानं बाजाराच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीच्या नफ्यामध्ये 16.5% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. भारत आणि पाकिस्तानातील तणावामुळे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स तेजीत आल्याचं दिसून येत आहे. डिफेन्स सेक्टरची मार्केट कॅप 86,000 कोटी रुपयांनी वाढलेली आहे. निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्स 22 एप्रिलपासून आतापर्यंत 9%हून अधिक वाढलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात वाहनांची विक्री वाढलेली आहे, मात्र दुचाकी वाहनांची विक्री घटलेली आहे. सीएमनं या संदर्भातली माहिती दिली असून एप्रिलमध्ये चारचाकी गाड्यांची विक्री 3,48,847 इतकी नोंदवण्यात आली आहे, तर दुचाकी विक्रीची संख्या 14,58,784 इतकी होती. सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशननं येस बँकेतील हिस्सा खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. मूडीज रेटिंगनं ही एक सकारात्मक बाब असल्याचं म्हटलेलं आहे. येस बँकेला दीर्घ काळासाठी एक चांगला भागीदार मिळेल आणि बँकेची बॅलन्स शीट मजबूत होण्यासही मदत होईल, असं मूडीजचं म्हणणं आहे. एसबीआय आणि फेडरल बँकेनं येस बँकेतील आपला हिस्सा एसबीएमसीला विकण्याचा निर्णय घेतलाय. आयुष वेलनेस लिमिटेड या कंपनीच्या शेअरचा भाव गेल्या 3 महिन्यात 80%, तर गेल्या वर्षभरात 500% वाढलेला आहे. गुरुवारी सकाळी या शेअरचा भाव 108 रुपयांच्या आसपास होता. या कंपनीनं स्मार्ट हेल्थ किऑस्क आणि वैद्यकीय मदत केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी 25 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 32 पैशांनी कमजोर झाला. यामुळे एका डॉलरची किंमत गुरुवारी सकाळी 85 रुपये 64 इतकी झालेली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर काहीसा कमजोर असून कच्च्या तेलाच्या किमतीही घसरताना दिसत आहेत. त्यामुळे रुपयाच्या घसरणीला काहीशी वेसण बसली. अमेझॉननं पुन्हा एकदा कर्मचारी कपातीला सुरुवात केली. अमेझॉननं डिव्हाइस आणि सर्व्हिस विभागातील 100हून अधिक नोकऱ्या रद्द केल्यात. या पदांवरील कर्मचारी अलेक्सा व्हॉइस असिस्टंट, किंडल ई रीडर यासारख्या उत्पादनांसाठी काम करतात. येत्या काळात अमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या आणखी कमी करेल अशी भीती वर्तवण्यात येते. जी स्क्वेअर या चेन्नई स्थित बांधकाम व्यवसाय कंपनीनं सैन्य दलातील आजी माजी जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी विशेष ऑफरची घोषणा केली. सैन्य दलातील जवानांना दक्षिण भारतातील या कंपनीच्या प्लॉट विक्रीमध्ये 15% सवलत देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. बाजारात आता बऱ्यापैकी स्थैर्य आलेलं आहे. अस्थिरतेची भीती ओसरताना दिसते. अशा वेळी आपल्या गुंतवणुकीची दिशा काय असावी हे शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे. प्रीतीजी, तुमचं मनी टाइममध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण आपलं वय आणि गुंतवणूक यांचा संबंध काय असतो आणि त्याचा गुंतवणुकीच्या परताव्यावर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच अनुषंगानं मॅडम, तुम्हाला पहिला प्रश्न आहे. आपल्याकडे 16वं वरीस धोक्याचं असं म्हटलं जातं, पण गुंतवणुकीच्या बाबतीत विचार केला तर तुम्ही जेवढी लवकर गुंतवणूक कराल तेवढी ती फायदेशीर असते असं म्हणतात. हे का म्हटलं जातं हे तुम्ही थोडं सविस्तर सांगा.
बरोबर आहे तुमचं म्हणणं की 16वं वरीस धोक्याचं आहे आपल्या समाजात म्हटलं जातं. कारण की या वयामध्ये मुलांमध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक बदल घडून येत असतात. राईट, हेच जे वय असतं ज्याच्यामध्ये मुलं तरुण वयात जातात, त्यामुळे तरुण वयामधली एक वेगळी ऊर्जा, राईट, त्याच्यामध्ये असणारं खूप जास्त आपण म्हणतो की एक उत्साह वेगळा असतो. तर त्यामुळे ते चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात, स्वातंत्र्याची ओढ लागते. म्हणूनच आपण म्हणतो की हे जे वय आहे या वयामध्ये स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण असं म्हणूया की याच्या वेगळं जर आपण विचार केला की 16वं वरीस हे जितकं धोक्याचं आहे तेवढं संधीचं पण आहे. कारण की आत्ताची मुलं जर तुम्ही बघितले तर ते बऱ्यापैकी प्रगल्भ असतात, त्यांना खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञान असतं. त्यामुळे या वयामध्ये जर तुम्ही शिकत राहिला, या वयात तुम्ही जे निर्णय घेतले आहेत, तुमच्या सवयी समजा तुम्ही अशा पद्धतीने ठेवलात आणि नवीन पद्धतीचं काही शिकत राहिला तर तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचं आयुष्य पुढे जाऊन मिळू शकतं. गुंतवणुकीच्या बाबतीत जर आपण असं जर म्हटलं तर 16वं वर्ष हे खरंच एक खूप आवश्यक किंवा एक महत्वाचा टप्पा असू शकतो तुमच्या गुंतवणुकीच्या संदर्भात. तुम्हाला माहिती असेल की वॉरेन बफेट यांनी एक वाक्य म्हटलं होतं की मी वयाच्या 11व्या वर्षापासून गुंतवणुकीला सुरुवात केली, पण तेही माझं जे वय होतं किंवा ती जी गुंतवणूक होती ती उशिरा सुरू केली असं ते म्हटले होते. त्यामुळे 16वं वर्ष जरी आपल्यासाठी आपण म्हणतो की खूप लवकर आहे तरी सुद्धा तुम्हाला जर मिळणारे काही ज्या प्रकारचं समजा आई वडिलांकडनं मिळणारं पॉकेट मनी असेल किंवा काही मुलं एक स्टायपेंड असतात, ते समजा तुम्ही गुंतवणूक केली तर त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला दिसून होतो. तर फायदा कसा असतो, ते सगळ्यात महत्वाचा वेळेचा फायदा. 16वं वर्ष किंवा 16 ते 20 वर्ष या वयोगटात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू केली तर तुम्हाला पुढे 30 वर्ष ते 35 वर्षाचा एक मोठा अवधी मिळू शकतो. या अवधीमध्ये तुम्ही छोटी छोटी जरी गुंतवणूक केली, राईट, त्याचा तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्टचा खूप मोठा फायदा मिळतो. ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीपासून गुंतवणूक करता त्यावेळेस खूप छोट्या रकमेपासून केलेली गुंतवणूकही तुम्हाला खूप मोठा फायदा देऊन जाऊ शकते. आणि जेव्हा वय तुमचं कमी असतात, कुठल्या जबाबदाऱ्या नसतात, त्यावेळेस तुमची जोखीम घेण्याची जी क्षमता असते ती जास्त असते. त्यामुळे तुम्ही आपल्या पूर्णच्या पूर्ण जे पैसे असतात तुमच्याकडे, समजा कुठले पैसे असतील, ते पैसे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले तर त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला येऊ शकतो. एक साधारण मी तुम्हाला उदाहरण सांगते. 16व्या वर्षापासून समजा तुम्ही फक्त 10,000ची गुंतवणूक केली, थोडे तुमचे पॉकेट मनी, थोडे तुमचे स्टायपेंड किंवा तुम्ही आईवडिलांनी तुमच्या नावावर काही पैसे ठेवले तर याच्यावर समजा तुम्हाला फक्त साधा 10% जरी रिटर्न मिळाला तर 60व्या वर्षी तुमच्याकडे जवळपास 6.79 म्हणजे 6,80,00,000 गुंतवणूक जमा होते. हे जर तुम्ही 25 मध्ये सुरू केलं, जर आपण असं म्हटलं, तर तीच रक्कम जी असते ती ड्रास्टिकली कमी होते आणि ती 2,97,00,000 जाते. हे जर एखाद्याने 40 मध्ये सुरू केलं तर तुम्हाला 1 करोड गाठणं पण कठीण होतं, ते 61 लाखापर्यंत येते. त्यामुळे सुरुवातीपासून केलेली गुंतवणूक वयाच्या 20व्या वर्षापासून 16 ते 20 वर्षात जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला फोल्ड जी वेल्थ आहे ती क्रिएट करणं जमू शकतं. ओके मॅडम, तुम्ही पुढच्या टप्प्याचा उल्लेख केलात म्हणून मी विचारतोय की ग्रॅज्युएट होऊन एखादा माणूस जेव्हा पैसे कमवायला सुरुवात करतो ते वय साधारण 22 ते 25 वर्षांच्या आसपास असतं. या वयोगटातल्या लोकांसाठी गुंतवणुकीचा थंब रूल काय असावा जेणेकरून त्यांना निवृत्तीच्या वेळी एक चांगला पैसा हातामध्ये येऊ शकतो? नक्कीच. बघा, 16वं वर्ष आपण म्हणतो पण सगळ्यांनाच त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करता येईल हे असं जमेलच हे आपण सांगू नाही शकत. त्यामुळे ज्यावेळेस मी स्वतः कमवावं लागतात त्या पैशावर तुम्ही स्वतःचा हक्क सांगू शकतात किंवा त्याचं काय करायचं हे ठरवू शकतात. त्यामुळे 20 ते 25 या वयात ज्यावेळेस तुम्ही ग्रॅज्युएट होता, शिक्षण पूर्ण होतं आणि नोकरीला लागता, त्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग किंवा मनी मॅनेजमेंटचे काही बेसिक थंब रूल्स जर तुम्ही जाणून घेतले तर पुढे गुंतवणूक करण्याचा तुम्हाला याचा खूप फायदा होऊ शकतो. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की पहिला बेसिक थंब रूल आहे 50-30-20 म्हणजे 50-30-20 हा एक बेसिक रूल आहे. याचा अर्थ काय की तुम्ही जे मिळकत तुम्हाला मिळाली आहे त्याच्यातले 50% हे तुम्ही तुमच्या गरजांसाठी वापरा, 30% ही तुमच्या वॉन्टसाठी म्हणजे ॲस्पिरेशनल खर्चासाठी वापरा आणि कमीत कमी 20% गुंतवणूक करायला हवी. हे मी थोडं मॉडिफाय करून सांगते की जर तुम्ही 30% गुंतवणूक केली तर प्रत्येक 10% जी गुंतवणूक तुम्ही एक्स्ट्रा करता त्याचा खूप मोठा फरक तुम्हाला एंड गोलमध्ये किंवा एंड कॉर्पस जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये दिसून येईल. त्यामुळे 30% इन्व्हेस्टमेंट करायची सुरुवात करा. दुसरं गोष्ट जसं आपण म्हटलो, द अर्ली यू स्टार्ट द
द बेटर इट विल बी. म्हणजे जितक्या लवकर तुम्ही सुरुवात कराल त्या सुरुवातीचा फायदा तुम्हाला कंपाऊंडिंग मध्ये दिसतो. त्यामुळे कमी रकमेपासून जरी सुरुवात केली असेल तरी जो उशिरा जास्त रकमेपासून सुरुवात करतो त्याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही कमवू शकता. त्यामुळे नोकरी लागल्या पहिल्या पेचेक पासून जर तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात केली तर याच्याने तुम्हाला एक आर्थिक शिस्तही लागते आणि तुमचा जो अल्टिमेट कॉर्पस असतो तो खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे जितक्या लवकर गुंतवणूक कराल त्याचा फायदा होतो. पुढचे एक सिंपल रूल आहे 100 वजा म्हणजे इक्विटीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करू शकतात. तर 100 वजा तुमचं आजचं वय, राईट. हा सिंपल रूल आहे की किती % मी इक्विटीमध्ये टाकायचं. समजा तुम्ही 20 वर्षाचे आहेत किंवा तुम्ही 25 वर्षाचे आहे तर 100 मधनं तुमचं ते वय वजा करा तर 80 ते 75% हे तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. हा बेसिक थंब रूल आहे डेफिनेटली. कारण की जेव्हा तुम्ही यंग असतात किंवा तरुण असतात त्यावेळेस तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता. यानुसार हा एक रूल ऍप्लिकेबल असतो. त्यामुळे तरुण असताना इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरू नका. लॉंग टर्म व्ह्यू ठेवा आणि याच्यात नक्की गुंतवणूक करा. त्याच्यानंतर बेसिक रूल असतात की नोकरी लागल्या सुद्धा स्वतःसाठी एक आपत्कालीन निधी तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर आवश्यक असेल समजा तर तुम्हाला तुमचा जीवन विमा घ्यायला पाहिजे जर कोणी तुमच्यावर फायनान्शियली डिपेंडंट असेल, किंवा मग तुमचा जो वैद्यकीय विमा आहे तो नक्की घ्यायला हवा. त्यामुळे या बेसिक गोष्टी जरी लक्षात ठेवला तरी तुमचं 20 ते 25 हे वय आहे ज्यावेळेस तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता. ओके, आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे की कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबामधला एखादा तरुण त्याच्यामध्ये गुंतवणुकीची समज यायला किंवा जबाबदारी यायला थोडासा उशीर होतो आणि मग सुरुवातीची वर्ष गुंतवणूक राहून जाते. अशा परिस्थितीमध्ये गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर म्हणजे तिशीत आल्यानंतर गुंतवणुकीचा पॅटर्न बदलतो का? नक्कीच. बघा, आपल्याकडे एक प्रॉब्लेम तोच आहे की आपण कधी कुटुंबामध्ये पैशाचं महत्व आपल्या मुलांना समजावून सांगत नाही. आपल्याकडे पैसा हा जी पण गोष्ट असते किंवा आर्थिक काही प्रॉब्लेम असेल तर घरातले मोठे माणसं एकमेकांमध्ये बोलतात आणि मुलांना या गोष्टीचं महत्व कळत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा जेव्हा आपण शिकत असतो किंवा आपण नुकतीच नोकरीला लागतो तर सर्वात पहिल्यांदा आपण ते मिळालेलं पैशांचं जे स्वातंत्र्य असतं ते उपभोग करण्यामध्ये खूप घालवतो. त्यामुळे असे खूप लोक आपण पाहिलेत किंवा तरुण पाहिले की ते सुरुवातीचे पुष्कळ वर्ष फक्त मौज मजा किंवा दुसऱ्या गोष्टी आयफोन विकत घ्या, खूप पार्टी करा, बाहेर फिरायला जा याच्यातच घालवतात. आणि मग नंतर जसं लग्नाचं वय जवळ येतं किंवा लग्न करायला सुरुवात होते आणि मग कळायला लागतं की अरे आपण बराचसा वेळ वाया घालवला आहे. तरी काही हरकत नाही. 30ची ही जे वय आहे जे आपण म्हणतो की याच्यातही तुम्हाला पुढचे 20-25 वर्षाचा अवधी असतो. पण यावेळेस तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग किंवा पर्सनल फायनान्ससाठी सिरियस होणं खूप गरजेचं आहे. कारण की या काळामध्ये तुम्ही तरुण असतात, अजून संसाराची जबाबदारी म्हटली तरी तशी आलेली नसते. म्हणजे तुमच्या जोडीदाराचंच एक आपण म्हणू शकतो की जबाबदारी असते, पण मुलं व्हायची असतात किंवा पुढे असतं. तर अर्ली 30s हे जे आपण म्हणतो हे तुम्हाला 20s आणि 30s मध्ये खूप फरक नसतो. याच्यामध्ये समज उलट जास्त आली असते. त्यामुळे याच्यामध्ये मात्र जेव्हा इन्व्हेस्टमेंट तुम्ही चालू करतात त्यावेळेस बऱ्याच बाकीच्या बाबींचाही गोष्टीचा लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही आणि तुमच्या बायकोची तुमच्याकडे जबाबदारी असेल, आईवडिलांची पण जबाबदारी असेल तर इन्व्हेस्टमेंट करताना पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंटच्या अगोदर इमर्जन्सी फंड आणि इन्शुरन्स हे करून घेणं फार गरजेचं असतं. कारण की इन्शुरन्समध्ये जसं वय वाढत जातं तसं प्रीमियम वाढत जातात. पुढे समजा तुम्हाला कुठल्या प्रकारचे रोग जडले, म्हणजे इव्हन साधा BP झाला किंवा डायबेटीस सुरू झाला तर प्रीमियम जास्त वाढतात. कधी कधी तुम्हाला पॉलिसी मिळू पण नाही शकत. त्यामुळे गुंतवणुकीची सुरुवात करताना पहिल्यांदा वैद्यकीय विमा, तसंच तुमचा जीवन विमा, पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी, क्रिटिकल इलनेसची गरज आहे का या गोष्टी तपासून पहिले हे सगळं करा. त्याच्यानंतर 6 महिन्याचा ते 9 महिन्याचा मिनिमम हा तुमचा इमर्जन्सी फंड बनवून ठेवा. त्याच्यानंतर मग तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात करू शकता. जसं आपण सांगितलं की अजूनही तुम्ही तरुण असल्यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यामधली इन्व्हेस्टमेंट तुम्ही वाढवू शकतात. आजपासूनच म्हणजे 30शी तर तुम्हाला तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठीचं इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. या वयात जर तुम्हाला घर घ्यायचं असेल काही वर्षानंतर तर त्याच्या डाऊन पेमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज आहे. 2-3 वर्षामध्ये तुम्ही तुमची फॅमिली वाढवणार असाल, तुम्हाला मूलबाळ होऊन त्याची जबाबदारी येणार असाल आणि जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असेल तर त्याही गोलसाठीचं इन्व्हेस्टमेंट चालू करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे 30मध्ये आपण म्हणू शकतो की आता वेळ करून चालणार नाही. 30त ही समज येणं
गरजेचं आहे, इन्व्हेस्टमेंट सुरू करणं गरजेचं आहे आणि ते इन्व्हेस्टमेंट करताना पहिल्यांदा इन्शुरन्स आणि इमर्जन्सी फंड समजा तुम्ही पूर्ण केला की मग तुम्हाला तुमचे जे इन्व्हेस्टमेंट जे तुम्ही करता आहेत ते मध्ये तोडण्याची गरज पडत नाही जर कुठल्याही प्रकारची आपत्कालीन स्थिती आली तर. ओके, आता गुंतवणुकीच्या वेळेला एक रिस्क प्रोफाईलचा नेहमी उल्लेख केला जातो, तर हे रिस्क प्रोफाईल नेमकं काय असतं आणि ते कसं सांभाळलं पाहिजे? बरोबर. बघा, रिस्क प्रोफायलिंग हा शब्द आपल्याकडे ना फक्त वयाशी जोडलेला आहे, पण तसं नसतं. ज्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग करतो किंवा एखाद्या वेळेस माझ्याकडे जे क्लायंट येतात त्याच्यामध्ये मी फक्त त्यांचं वय लक्षात घेत नाही, खूप बाकीच्या पण गोष्टी असतात जे मॅटर करतात की आपण गुंतवणूक करण्याचा जो सल्ला देतो किंवा आपण स्वतः गुंतवणूक करतो ते विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करताना आपल्या बऱ्याचशा गोष्टींचा विचार करायला हवा. सगळ्यात पहिल्यांदा तर वय असतंच नक्कीच, पण वय असताना तुमचे फॅमिली स्ट्रक्चर म्हणजे तुमच्यावर किती लोक फायनान्शियली डिपेंडंट आहेत ते बघणं महत्वाचं आहे. सुरुवातीला बऱ्याच वेळा तरुण मुलं असतात ते एज्युकेशन लोन घेऊन आलेले असतात, राईट. त्यामुळे ते लोन, ती लायबिलिटी ऑलरेडी त्यांच्याकडे असते. काही तरुणांना आपल्या फॅमिलीचं लोन पण फेडायचं असतं, त्यामुळे त्यांच्याकडे लायबिलिटी ही ऑलरेडी असते कुठलेही ॲसेट क्रिएट करण्याच्या अगोदर. त्यामुळे ती लायबिलिटी किती आहे, किती वर्षात त्यांना फेडायची आहे, याच्यावर पण तुमचं रिस्क प्रोफायलिंग अवलंबून असतं. तुम्हाला मिळणारा आत्ताचा पगार किती, जसं मी म्हटलं की पगार जर तुमचा कमी असेल तर कमी पगारात तुम्ही खूप जास्त रिस्क घेऊ शकत नाही, कारण की त्या पगारामधले पैसे जे आपण रिस्क म्हणतो ते पैसे जर बुडले किंवा वाढले नाही तर याचा ताण तुम्हाला येऊ शकतो. त्यामुळे किती मिळकत आहे, त्याच्यानंतर किती लायबिलिटी आहे, तुमचं वय किती, तुमची फॅमिली हिस्ट्री म्हणजे तुमच्या म्हणजे पहिल्यांदा तर डिपेंडन्स किती, आणि फॅमिलीची हिस्ट्री म्हणजे फॅमिलीची इन्व्हेस्टमेंट हिस्ट्री की तुमच्या आईवडिलांनी कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केलं आहे, तुम्हाला त्याची बेसिक तोंड ओळख आहे की नाही, तुमच्या फॅमिलीला कसा एक्सपिरियन्स आला आहे इन्व्हेस्टमेंटचा. कारण की आईवडिलांना शेअर मार्केटमध्ये पैसे जर घालवलेले पाहिले असलेले मुलं हे दचकून असतात फायनान्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायला, किंवा असेही मुलं असतात की अरे आईवडिलांनी काहीच केलं नाही तर चला मी आता शेअर मार्केटमध्ये डबल पैसा कमवतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम असतात. तर याच्यामध्ये तुम्ही सुवर्णमध्य कसं साधणार हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की इन्व्हेस्टमेंट करताना तुमचं स्वतःची मानसिक स्थिती बघण्याची गरज आहे की शेअर मार्केटमध्ये उतार चढावचा डायरेक्ट परिणाम तुमच्यावर होतो का, तुमचं स्लीपलेस नाईट्स होतात का, तुमची हृदयाची धडधड वाढते का. तर असं होत असेल तर सुरुवातीला खूप जास्त रिस्क घेऊ नका. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुमची रिस्क प्रोफायलिंग ठरवा. तरुण आहे म्हणून मी खूप सारे पैसे इक्विटीमध्ये टाकतो तर तेही बरोबर नाही, कारण की ज्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता ते कुठल्या तरी आर्थिक ध्येयाशी जुळलेलं असतं. तरुण असताना बऱ्याच वेळा आपली रिस्क टेकिंग ॲबिलिटी जास्त असली तरी पैसे आपल्याला लवकर पाहिजे असतात, म्हणजे लग्नासाठी, कार घेण्यासाठी, बाईक घेण्यासाठी. तर मग हे पैसे 2 वर्षात जर लागत असतील तर मग याच्या वेळेस इक्विटी टाकण्याऐवजी तुम्हाला फिक्स्ड इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसे टाकावे लागतात. त्यामुळे रिस्क प्रोफायलिंग मॅक्रो लेवलवर वेगळं असतं, मायक्रो लेवलवर वेगळं असतं. त्यामुळे ते जाणून घेऊनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे. ओके, आता पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. माणसं साधारणपणे 30 वर्षांची झाली की त्यांना स्वतःच्या घराची आस लागते. त्यासाठी अनेक जण कर्ज काढतात. एखाद्याकडे कदाचित कॉर्पस फंड असू शकतो, कदाचित नसूही शकतो. जे लोक डाऊन पेमेंट करून लोन काढतात आणि मग गुंतवणूक त्यामुळे मागे पडते. होम लोन आणि गुंतवणूक, आता याची नेमकी कशी सांगड घालायची? कारण अनेक जण म्हणतात की तुझ्याकडे होम लोन आहे म्हणजे तू आहेस बऱ्यापैकी सेक्युअर आहे, तुला काय वेगळी गुंतवणूक करण्याची गरज नाही आहे म्हणून. हे खूप मोठा भ्रम आहे. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की आपल्याकडे घर घेण्याचं जे वय होतं ते आता खूप हळूहळू कमी होत चाललंय. म्हणजे जर आपल्या आई वडील किंवा त्यांच्या आईवडिलांचं बघितलं असेल तर पूर्वी लोक जे निवृत्त झाल्यानंतर जे पैसे मिळायचे त्याच्यातनं घर घ्यायचं. त्याच्यापासून आज लोक नोकरी लागल्यावर किंवा तिशीत आल्यावर घर घेण्याचा विचार करतात. त्यामुळे घर घेण्याचं वय जसं आपण म्हटलंय की खूप कमी झालं आहे. लोक कर्ज घेऊन पण घर घेतात. पण तुम्ही घर घेतलं म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, हा जो मिथ आहे, किंवा घर घेतलं म्हणजे मी खूप मोठी संपत्ती निर्माण केली आहे, एक प्रकारे खरं आहे, पण ते घर जे आहे ते तुमची संपत्ती नाही. दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ नेटवर्थ. मी असं का म्हणते, कारण की घर जे असतं ते आपण वापरण्यासाठी घेतो. इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घेणं ही दुसऱ्या घराला आपण म्हणू शकतो, पण स्वतःच्या घरासाठी पहिलं जे घर आपण घेतो ते राहण्यासाठी जर घेतलं असेल तर ते तुमची एक सिक्युरिटी असते. दॅट इज नॉट अन ॲसेट. त्यामुळे घर घेतलं म्हणून मी इन्व्हेस्टमेंट सुरू केली, पहिलं या भ्रमातनं बाहेर या.
घर घेताना जर तुम्ही लोनवर घेत असाल तर थंब रूल असा आहे की तुमच्या मिळकतीच्या 30 ते 40% एवढाच EMI येईल किंवा एवढंच लोन घेईल, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण की तुम्ही बघितलं असेल की कोविडमध्ये लोकांनी घर घेतलं ज्यावेळेस 6.5% अशी व्याजदर होता, खूप लुक्रेटिव्ह व्याजदर होता. लोकांनी भारंभार मोठ्या रकमेचे कर्ज घेतले आणि त्याच्यानंतर अचानक वारे फिरले आणि इंटरेस्ट रेट वाढला. व्याजदर वाढल्यामुळे लोकांचा EMI वाढला किंवा लोकांचा टर्म वाढला. EMI जर तुम्ही वाढवू शकत नसाल तर टर्म अशा पद्धतीने वाढला की लोकांना रिटायरमेंट झाल्यावरही 10 वर्ष ते लोन फेडावं लागेल, अशा पद्धतीचा जो रिसेट झाला. तर या गोष्टींचा आपण विचारच करत नाही. त्यामुळे थंब रूलनुसार तुमचं 35 ते 40%, खरं तर 30%, पण थोडंसं तुमच्याकडे तरुण असाल किंवा तुमची मिळकत पुढे वाढत जाईल असं विचारात घेऊन आपण ही लिमिट लावणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला अतिरिक्त पैसे, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की होम लोन पण आहे आणि आता गुंतवणूक करायची आहे. बऱ्याच वेळा आपलं पारडं होम लोन रिपेमेंटला खूप जास्त जातं. कारण की आपण एक तर खूप मोठं होम लोन घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये जो EMI आपण देतो ती एक प्रकारची आपल्याला बंधनकारक असतं की अरे दर महिना आता एवढं द्यावंच लागेल. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण इंटरेस्ट स्टेटमेंट बघतो तसं वाटतं की अरे किती सारा इंटरेस्ट मी बँकेला उगाच दिलाय. त्यामुळे आपण नेहमी ते भरण्याच्या मागे लागतो आणि गुंतवणूक मागे पडते. पण हे लक्षात घ्या की तुम्हाला एकच वेळ असते, एकच काळ आहे तुमच्याकडे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं डेट कमी करू शकतात किंवा तुमचे ॲसेट्स वाढवू शकतात. गुंतवणुकीला तुम्ही पूर्ण डावलून चालणार नाही. याचा सुवर्ण मध्य साधणं खूप गरजेचं आहे. याचे बेसिक थंब रूल्स मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही 30शीत असाल राईट, तर तुमच्याकडे अजून जसं मी म्हटलं 20-25 वर्ष 30 वर्ष आहे. तर आज जर तुम्ही गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक चक्रवाढ व्याजाने वाढत जाईल. ते तुम्हाला जर 10 ते 12% समजा रिटर्न दिला आणि आज तुमचं होम लोन जरी 9% आहे तरी तुम्हाला +3% फायदा होतोय. त्यामुळे ही गुंतवणूक टाळून जर तुम्ही फक्त होम लोन भरत गेला आणि होम लोन जर तुम्ही 10 वर्षात कंप्लीट केलं, जे 20 वर्षाचं होतं, पण तुमचा पहिला 10 वर्षाचा काळ निघून गेला आणि 40व्या वर्षी तुमच्यावर खूप जास्त प्रेशर येतं जास्त इन्व्हेस्टमेंट करायचं. त्याऐवजी तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर भर द्या. पण समजा तुमचं होम लोन 7 वर्षाच्या खाली आहे, म्हणजे सुरुवातीपासून ते 7 वर्षामध्ये रिपेमेंट केलं तर त्याचा फायदा तुम्हाला खूप जास्त चांगला होतो. त्यामुळे सुरुवातीला तुमचे बोनस म्हणा किंवा तुमचे जे एक्स्ट्रा सेव्हिंग असतात, कधी तुम्हाला काही गिफ्ट मिळतं फॅमिलीतनं, तर ते सगळे पैसे होम लोनकडे टाका. पण गुंतवणुकीला डावलायचं का, तर नाही. पण हीच गोष्ट 50च्या माणसाचं जर तुम्ही मला विचाराल तर त्यावेळेस मी नक्की सांगेल की जर तुम्हाला जॉबची सिक्युरिटी नसेल राईट, तुमच्याकडे होम लोन तुम्ही आत्ताच घेतलं आणि खूप सारी अमाऊंट आहे, तर मात्र तुम्ही होम लोनला रिपेमेंट करायला महत्त्व द्या. कारण की आता काय होईल, जर जॉब नसेल तर ते जे तुमचं घर आहे त्याच्यावर स्टेक येण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक क्लायंटच्या एज वाईज आणि बाकीच्या ज्या गोष्टी आपण पहिले डिस्कस केल्या होत्या त्याच्यानुसार मी ॲडवाईस देईल की तुम्ही होम रिपेमेंट करायचं का इन्व्हेस्टमेंट करायची. पण एक नॉर्मल थंब रूलनुसार दोघांची सांगड घालणं खूप गरजेचं असतं. ओके, आता एक आपण पुढचा एज ग्रुप घेऊया. 40 किंवा 40 पलीकडचा माणूस, 40 आणि 50च्या मधला माणूस म्हणूया, कारण तुम्ही तो उल्लेख केलात. तर अनेक जबाबदाऱ्या असतात, जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. तर अशा वेळेला अनेकांची तक्रार असते की आमच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसाच राहिलेला नाहीये किंवा लेट रिअलायझेशन होतं की आपण गुंतवणूक केलेलीच नाहीये की जी आपल्याला नंतर फायदेशीर ठरू शकेल. तर अशा माणसांनी काय करायचं? खरंच आहे. बघा, 40मध्ये आपण असं म्हणतो ना की 40पर्यंत आपण आयुष्य जगून घ्या किंवा 40मध्ये तुम्ही आहात म्हणजे आता संसाराची जबाबदारी वाढण्याच्या आधी मजा करून घ्या, या कन्सेप्टमध्ये आता बरेचसे लोक असतात. त्यामुळे 40ला आल्यावर बऱ्याच लोकांना आपण म्हणतो ना एक प्रकाश पडतो की अरे खरंच मी आता काय करणार आहे. 40मध्ये काही लोक रिटायर होण्याचा विचार करतात तर काही लोक आत्ता इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करतात. त्यामुळे दोन्ही एक्स्ट्रीम असतं. तर जर अनफॉर्च्युनेटली तुम्ही सेकंड कॅटेगरीमध्ये असाल की तुम्हाला आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे किंवा कधी कधी असं होतं की आपला स्लो स्टार्ट होतं, तेवढे पैसे आपला पगारच वाढलेला नसतो, त्यामुळे गुंतवणुकीचा संबंधच येत नाही, सगळे पैसे खर्च होऊन जातात. पण 40 हे जे आपण म्हणतो की अलार्मिंग असतं, म्हणजे आता सुरुवात करणं गरजेचंच आहे. कारण की जसं परत 20च वर्ष तुम्हाला राहिलेत,
20 वर्ष म्हणू शकतो जर तुम्ही तेवढे केपेबल राहिला तर. आजचं युग बघता तुम्ही, आत्ताच बातमी दिली होती की जसं कपात होते रोजगारीची, तर ही कपात कोणाची होते, तर जे ज्येष्ठ असतात त्यांचा पगार कधी जास्त असतो अशा लोकांना लवकर नोकरीवरून काढलं जातं. त्यामुळे 40 नंतर तुम्ही किती वर्ष नोकरीवर राहाल याची शाश्वती नसते. म्हणूनच आत्ताची इन्व्हेस्टमेंट फार गरजेचं आहे. पण आता एक कॅच असा असतो की आपल्याला मुलांसाठी इन्व्हेस्टमेंट करावी, त्यांच्या एज्युकेशनसाठी इन्व्हेस्टमेंट करावी, किंवा आपल्या घराचं रिपेमेंट करावं, जसं मी म्हटलं, याच्या मागे आपण धावतो. पण ही चूक करू नका. जर तुम्ही आतापर्यंत गुंतवणूक केली नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या नियोजनावर भर द्या. सगळ्यात पहिले मी तर नेहमी म्हणते माझ्या क्लायंटला की पहिले तुम्ही 20 असा, 30 असा, 40 असा किंवा 50, पहिला प्रेफरन्स हा नेहमी निवृत्तीचा वेळेच्या तुमच्या गुंतवणुकीसाठी असायला पाहिजे. कारण की बाकी सगळ्यांसाठी तुम्हाला लोन मिळू शकतं, पण निवृत्ती काळामध्ये तुम्हाला कोणी लोन देत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमची गुंतवणुकीच तुमचा एक तिसरं मूल, समजा तुम्हाला 2 मुलं असतील तर एक तिसरं मूल म्हणून तुम्हाला गुंतवणुकीला तसंच वाढवायला पाहिजे. त्यामुळे 40 मध्ये पहिला प्रेफरन्स तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगला द्या, त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणाला द्या. कारण की पुढे जाऊन जितकं तुम्हाला होईल तितकं तुम्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसा जमा केला तर मग तुम्हाला म्हणजे मुलांचं हिरमोड होणार नाही. त्यांना जिथे शिक्षण घ्यायचंय तिथे तुम्ही घेऊन देऊ शकता, किंवा मग तुमचं जे सुरुवातीला पैसे लागतात होम लोनच्या ऐवजीचे ते तुम्ही जमा करू शकता. यापर्यंत जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा विमा घेतला नसेल तर आता मात्र घेऊन घ्या, कारण की ही लास्ट स्टेज आहे. याच्यानंतर प्रीमियम खूप जास्त वाढतात, डिनायल येऊ शकते, आणि इमर्जन्सी फंड, काही पुढे जाऊन जर नोकरीवर काही प्रॉब्लेम आला, EMI ह्यूज असतो, तर खूप जण काय करतात की ते सगळे पैसे होम लोनला लावतात, पण कुठल्याही प्रकारचं लिक्विड अमाऊंट स्वतःजवळ ठेवत नाही. असं करू नका. इमर्जन्सी फंड बाजूला काढल्यावरच जे अतिरिक्त पैसे तुम्हाला तेच होम लोनकडे टाका. नाही तर लोक काय करतात की अगदी स्वतःकडे 50,000 ठेवतील आणि बाकीचे सगळे होम लोनला देतील. कारण की होम लोन चालत राहणार आहे, लॉंग टर्मचं आहे, पण एखादं समजा तुम्हाला तुमच्याकडे जोखीम आली किंवा एखादी अशी घटना घडली तर तुम्हाला पैशांची खूप कमतरता भासू शकते. त्यामुळे अशा गोष्टींचं प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. बरोबर, प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि हे प्लॅनिंग कसं करावं हेच आपण तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अडचणीच्या काळामध्ये गुंतवणूकदारांनी नेमकं काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन आम्ही वेळोवेळी मनी टाईम या कार्यक्रमातून करत असतो. धन्यवाद प्रीती मॅडम, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी.